नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आजचा आपला विषय आहे भारतीय संविधानातील ग्रामपंचायतीची तरतूद। ग्रामपंचायत ही भारतीय संविधानाने आपल्याला दिलेली खूप मोठी देणगी आहे मित्रांनो। आज जर आपण बघितलं तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 40 मध्ये आपल्याला ग्रामपंचायतीची तरतूद आढळून येते। अनुच्छेद 40 प्रमाणे देशातील प्रत्येक राज्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ग्रामपंचायत संघटित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। भारताच्या सर्वोच्च संविधानाने आपल्याला तरतूद घालून दिली असली तरी आपल्या देशाच्या विकासासाठी किंवा ग्रामीण विकासासाठी आपल्याला लोकसहभाग किती महत्त्वाचा असतो याचं उदाहरण देणाऱ्या खूप मोठ्या 2 घटना आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळाल्या। ग्राम स्वराज्य हे प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी समुदाय विकास कार्यक्रम ही एक योजना अंमलात आणली होती। ही योजना त्यावेळी खूप कमी ठिकाणी किंवा खूप कमी जिल्ह्यांमध्ये आपण राबवायची असं तेव्हा एक प्लॅन झाला होता। परंतु कालांतराने ही योजना वाढवण्याचं त्यांच्या मनामध्ये आलं आणि राष्ट्रीय विस्तार योजना ही एक नवीन योजना पुन्हा त्याच ताकदीने त्यांनी अंमलात आणली। दुर्दैवाने या दोन्ही योजना अयशस्वी ठरल्या, कारण लोकांचा जितका सहभाग ह्या दोन्ही योजनांना मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही। म्हणजेच तुम्ही लक्षात घ्या, लोकसहभाग हा ग्रामीण विकास किंवा कोणत्याही योजनेच्या विकासासाठी किती महत्त्वाचा असतो। ग्रामविकासाच्या या दोन्ही योजना पूर्णपणे अयशस्वी ठरल्यामुळे 1957ला बळवंतराय मेहता ही समिती स्थापन करण्यात आली। या समितीने आपलं काम इतकं उत्तमरित्या बजावलं की आपल्याला जो ग्रामीण सहभाग जो आपल्याला अपेक्षित होता तितक्याच ताकदीने तो ग्रामीण सहभाग त्या ठिकाणी बघायला मिळाला। याचं मुख्य कारण होतं बळवंतराय मेहता समितीने ग्रामीण भागामध्ये जे अधिकार ग्रामसेवकाला किंवा ग्रामपंचायतीला द्यायला हवेत तितक्या मोठ्या प्रमाणात त्यांना ते अधिकार मिळवून दिले।